नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन पॉडकास्ट अध्यायामध्ये. नमस्कार. आज आपण बोलणार आहोत रायगडबद्दल. फक्त एक किल्ला नाही तो, तर आपल्या स्वराज्याची राजधानी, मराठा साम्राज्याचं हृदय. अगदी. आणि त्याची सुरुवातच इतकी रंजक आहे. हो ना. म्हणजे नुकतीच तिथे एक वस्तू सापडलीये, यंत्रराज म्हणजे ॲस्ट्रोलेब. बरोबर. आणि हे उपकरण म्हणजे त्या काळातलं प्रगत ज्ञान दाखवतं. नक्कीच. तर आज आपण विविध लेख, नोंदी यांच्या आधारे रायगडचं महत्त्व, त्याची रचना आणि तिथलं जीवन कसं असेल याचा एक सखोल आढावा घेऊया. हो. आणि मुळात रायगडची निवड का केली गेली, यामागे काय विचार होता, हे बघणं खूपच इंटरेस्टिंग आहे. हो, माझा पहिला प्रश्न तोच होता की राजधानी राजगडावरून रायगडावर का हलवली? काहीतरी मोठं कारण असणार ना? नक्कीच. मुख्य कारण होतं सुरक्षितता. म्हणजे बघा, मिर्झा राजे जयसिंगाचं आक्रमण झालं होतं राजगडावर. हो. तेव्हा कुठेतरी राजगडाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. रायगड नैसर्गिकरित्या जास्त सुरक्षित होता. कसा काय? म्हणजे काय वेगळं होतं तिथे? त्याची उंची बघा जवळपास 1356 मीटर. मग ते प्रचंड मोठे खडक, तीव्र उतार आणि सह्याद्रीच्या रांगांमध्ये आत खोलवर वसलेला. अच्छा. त्यामुळे शत्रूंना तिथे पोहोचणं किंवा हल्ला करणं खूपच कठीण होतं. म्हणजे ब्रिटिश इतिहासकार ग्रँट डफने तर त्याची तुलना थेट जिब्राल्टरशी केली आहे. काय सांगताय? म्हणूनच महाराजांनी त्याला स्वराज्याचा हृदय मानलं असणार. अगदी. ती जागाच तशी होती, अभेद्य. आणि हे सगळं भव्य बांधकाम उभं केलं हिरोजी इंदुलकरांनी, हो ना? हो, हिरोजी इंदुलकर. 1656 नंतर त्यांनी पूर्वीच्या रायरी किल्ल्याचं रूपच पालटून टाकलं, रायगड घडवला. त्यांनी प्रतापगड आणि सिंधुदुर्ग पण बांधलेत ना? हो, अगदी. त्यांचं कौशल्य आणि निष्ठा काय म्हणतात त्याला, विलक्षण होती. जगदीश्वर मंदिराच्या पायरीवरची ती ओळ, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. बरोबर, ती आजही त्यांच्या त्या समर्पणाची साक्ष देते. स्वतःच्या कामावर अशी सही, म्हणजे आत्मविश्वास बघा त्यांचा. खरंच. अच्छा, आत प्रवेश करायला दरवाजे कसे होते? ऐकलंय खूप भव्य आहेत. हो तर. महादरवाजा बघा, त्याचे बुरुज जवळपास 20-21 मीटर उंच आहेत. विचार करा. बापरे. त्याशिवाय नागारखाना दरवाजा, मग राजांसाठी पालखी दरवाजा आणि राण्यांसाठी म्हणजे राजघराण्यातील स्त्रियांसाठी मेणा दरवाजा, अशी वेगळी व्यवस्था होती. किती विचारपूर्वक. आणि आत गेल्यावर? बाल्यकिल्ला वगैरे. हो, आतमध्ये बाल्यकिल्ला म्हणजे रॉयल कॉम्प्लेक्स. तिथे होता राणीवसा. 6 स्वतंत्र दालनं होती. अच्छा. प्रत्येकाला खासगी स्नानगृह. आणि गंमत म्हणजे सुरक्षेसाठी तिथे खिडक्या नव्हत्या. अरे वा. आणि राजाचा दरबार, राजसदर. हो, राजसदर, जिथे न्यायदान व्हायचं. तिथली ध्वनिव्यवस्था तर म्हणजे कमाल होती. एका कोपऱ्यात बोललेलं दुसऱ्या कोपऱ्यात स्पष्ट ऐकू यायचं म्हणे. काय सांगताय? हो. मुख्य राजवाडा अर्थात लाकडी होता. त्याचे आता फक्त दगडी चौथरेच उरले आहेत. हां. आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे धान्याची कोठारं, शस्त्र ठेवायची जागा. हो, सगळं होतं. धान्याची मोठी कोठारं होती, शस्त्रागार होतं, स्वतःची नाणी पाडायची टाकसाळ होती. टाकसाळ पण होती. हो, शिवरायन नाणी तिथे पाडली जायची. आणि मोठी बाजारपेठ होती. साधारणपणे 1550 लोकांसाठी घरं होती तिथे. आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी होळीचा माळ नावाचं मोठं मैदान. म्हणजे एक परिपूर्ण शहरच होतं ते. अगदी. धार्मिक स्थळं पण होती. भव्य जगदीश्वर मंदिर आहे. स्वतः महाराजांची समाधी आहे. हो, समाधीजवळ वाघ्या कुत्र्याची समाधी पण आहे ना, ज्यावरून नंतर काही वाद पण झाले होते. बरोबर. आणि पायथ्याशी पाचाड गावात जिजाबाईंची समाधी आहे. काही नोंदींमध्ये टेहळणीसाठी महत्वाच्या मस्जिद मोर्चा नावाच्या जागेचा पण उल्लेख येतो. आणि संरक्षणासाठी उंच बुरुज, तटबंदी. आणि ते टकमक टोक. हो, टकमक टोक एक भयानक कडा आहे तो. असं म्हणतात की गुन्हेगारांना शिक्षा म्हणून तिथून खाली ढकलून द्यायचं. बापरे, अंगावर काटा येतो ऐकून. आणि हो, हिरकणी बुरुज कसा विसरता येईल? हिरकणीची गोष्ट माहिती आहे ना? हो हो, ती गवळीन बाळासाठी कडा उतरून गेली होती. अगदी. गडाचे दरवाजे बंद झाल्यावर ती त्या अवघड कड्यावरून रात्री उतरली. महाराजांनी तिचं कौतुक केलं आणि भविष्यात कोणी तसं करू नये म्हणून तिथे बुरुज बांधून ती वाट बंद केली. किती अद्भुत कथा आहे ही. हो ना. आणि भवानी टोक नावाच्या एका गुप्त मार्गाचाही उल्लेख सापडतो. कदाचित आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी असेल. अच्छा, आता येऊया त्या यंत्रराजकडे, ॲस्ट्रोलेब. काय आहे हे नक्की? हे बघ, हे तांबे पितळेचं यंत्र आहे. शके 1579
म्हणजे इसवी सन 1597 मध्ये बनवलेलं. म्हणजे महाराजांच्या काळाच्या थोडा आधीचं. हो, त्यावर संस्कृतमध्ये देवनागरी लिपीत मुख आणि पुछ असं कोरलेलं आहे. याचा वापर दिशा ओळखायला आणि खगोलीय मोजमाप म्हणजे अक्षांश रेखांश ठरवण्यासाठी व्हायचा. कोण वापरायचं हे? ज्योतिषी आणि दर्यावर्दी म्हणजे समुद्रावर प्रवास करणारे लोक वापरत असत. म्हणजे हे रायगडावर सापडला याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ खूप मोठा आहे. हे दाखवतं की रायगडच्या उभारणीत किंवा स्वराज्याच्या एकूणच कारभारात खगोलशास्त्राचा अचूक मोजमापांचा विचार नक्कीच केला गेला असणार. कदाचित टेहळणीसाठी, नियोजनासाठी किंवा आरमारासाठी याचा उपयोग झाला असेल. खरंच की नाही? म्हणजे केवळ लढाई नाही तर विज्ञान आणि तंत्रज्ञान पण महत्वाचं मानलं जायचं. अगदी. हे यंत्र लवकरच मुंबईच्या संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवणार आहेत म्हणे. याशिवाय उत्खननात शिवराई नाणी म्हणजे तांब्याची नाणी, काचेची मातीची भांडी, काही शस्त्र, दिवे वगैरे पण सापडलाय. हां, रायगडचा नंतरचा इतिहास पण खूप घडामोडींचा आहे ना. हो, 1689 मध्ये किल्ला मुघलांनी जिंकला. त्यांनी त्याचं नाव ठेवलं इस्लामगड. अच्छा. अर्थात नंतर मराठ्यांनी तो परत मिळवला, पण खरा धक्का बसला 1818 मध्ये. ब्रिटिशांनी जिंकला तेव्हा? हो, ब्रिटिशांनी तोफांचा जबरदस्त मारा केला, किल्ला जिंकला, मोठी लूट केली आणि प्रचंड नासधूस केली. यात किल्ल्याचं बरचसं लाकडी बांधकाम जळून गेलं. अरे, म्हणूनच आज आपल्याला फक्त अवशेष दिसतात जास्त करून. हो, आज किल्ला जरी भग्न अवस्थेत असला तरी त्याचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्रचंड आहे. म्हणूनच त्याला युनेस्को जागतिक वारसा स्थळासाठी नामांकन मिळालंय. भारतातील मराठा लष्करी स्थापत्य या गटात. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नक्कीच. तर रायगड म्हणजे केवळ दगड विटांचं बांधकाम नाही, तो एक विचार आहे, मराठ्यांच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे, एक धोरणात्मक राजधानी आणि स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना. अगदी. जिथे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि हिरोजी इंदुलकरांचं समर्पण एकत्र आलं. हो. आज किल्ला जरी आपल्याला भग्न दिसत असला आणि ब्रिटिशांनी केलेल्या विध्वंसाच्या खुणा असल्या तरी जागतिक वारसास्थळ नामांकनामुळे त्याच्या जतनाकडे अधिक लक्ष जाईल ही आशा आहे. हो, ती खूप गरजेची गोष्ट आहे. पण मला वाटतं त्याहूनही एक महत्त्वाचा विचार म्हणजे हे जे यंत्रराज सापडलंय, अशा गोष्टींमुळे आपण शिवाजी महाराजांच्या काळातील वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीकडे अधिक खोलात जाऊन एका नव्या दृष्टीने पाहू शकतो का? म्हणजे त्यांचं ज्ञान फक्त युद्धापुरतं मर्यादित नव्हतं, हे पुन्हा एकदा अधोरेखित होते. यावर नक्कीच विचार करायला हवा. अगदी बरोबर. एका वेगळ्या पैलूवर प्रकाश पडतोय या शोधांमुळे. चला तर मग, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच तुमच्या कमेंटद्वारे कळवा. येणाऱ्या नवीन अध्यायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.